माझ्या चारही मुली सासरी चालल्या. शेहनाईचे स्वर सुरू झाले. आईचं रडणं सुरू झालं. सर्वात पुढे श्रुतकीर्ती आईच्या. पण माझा बाप फिरून नाही बोलला तुला आई. शांत स्वभावाचा बाप माझा. मी पुन्हा एकदा पाया पडते. माझ्या बापाला उपवाशी ठेवत जा आई. फक्त बोलत जाऊ नको. मग लहान भाऊ असतो ना, तो कॉलेजला जातो. तिथं जास्त रडारड. बहीण भाऊ दोघंही रडतात आणि मनातलं बोलते बहीण, भैया तुला काही माहिती आहे, 5 वर्ष झाले आपल्या वडिलाची नोकरी गेली, पण सांगितलं नाही. जाताना म्हणायचे 10 वाजता चाललो बेटा ड्युटीवर, येताना म्हणायचे 6 वाजता आलो बाळांनो ड्युटीहून. पण आज बोलते भैया 5 वर्ष झाले मी कॉलेजला जात होती, आपला बाप मित्र रडू लागले. का रे बाबा हे आम्हाला बघवत नाही रे. अरे दुसरं लग्न कर राजा, आम्ही सगळे प्रयत्न करतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, एवढी दुर्दैवी ताई जगवणार मी, दुसरं लग्न करणार नाही. बापानं प्रतिज्ञा केली. 6 महिने गेले. रडत बसण्यापेक्षा बापानं ठरवलं दुःखाचा विसर पडण्यासाठी तीर्थयात्रा करावी. त्या 2 वर्षाच्या लेकीला कडेवर घेतलं, पाठीवर अंथरून पांघरून सामान भांडी कुंडी बांधून घेतली. हिमालयाची यात्रा 6 महिने. हिमालयाची चढण चढत असताना बाप थकला. कडेवर लेकरू आहे, पाठीवर सामानाचा बोजा आहे. पण एक भगव्या वेशाचा संन्यासी, तरुण संन्यासी हिमालयाची यात्रा करीत होता बरं का. याचा आणि याचा काही संबंध नाही, पण त्याला दया आली. जवळ आला. दादा आपके पास जो बेटा है थोड़ी देर के लिए मेरी गोद में दे दो, थकान उतर जाएगी. दादा साज बहुत बढ़ गया. नमो नारायण स्वामी, आप ब्रह्मचारी हो? हाँ दादा. संसार के सुख दुख का आपको स्वानुभव नहीं? नहीं दादा. अगर ये बेटा होता स्वामी थोड़ी देर के लिए आपके पास जरूर देता, लेकिन मेरी बेटी है और दुर्दैवी बेटी है. 6 महीना पहले इनकी मां मर गई जी, संभालने के लिए कोई नहीं, तो तीर्थ यात्रा करने ले आया बेटी को साथ. और आप कहते हो थकान उतर जाएगी स्वामी. भगवान की कसम डाल के कहता हूं, बेटी का बोझ पिता को नहीं लगता. जिस पिता को बेटी का बोझ लगता है दुनिया में वो पिता पिता होने लायक नहीं. पूर्ण यात्रा केली. आता मुलगी 3 वर्षाची झाली. डोंगरे बाबा बापानं तिला बालवाडीत, कडेवर मुलगी, हातात डबा. नंतर शाळेत जाऊ लागली. आता वाढवत नाही भगवान बाबा, ती पदवीधर झाली. पदवीधर झाली मुलगी. 25 वर्षाची. कधी 22 वर्षे संपले लक्षात आलं नाही. तिला पाहायला पाहुणे आले. गोरी गोमटी देखणी पदवीधर मुलगी पाहुण्यानं पसंत केली. लग्न ठरलं. आजपासून 1 महिन्यानं आनंदाला पारावार नाही. स्टँडवर बाप पोचवायला गेला. गाडी लागली. पाहुणे बसले. नमस्कार झाला. स्टँडवरून बाप वापस यायला निघाला. पावला गणिक त्याला घर दिसू लागलं. श्रीमंत सासर मिळालं माझ्या ताईला. भाग्यवान ताई माझी. 1 महिन्यानी लग्न आहे. 1 महिन्यानी माझी ताई नांदायला जाणार आहे. माझी लेक नांदायला गेल्यावर या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार आहे आणि माझी भिकाऱ्यासारखी दैना होणार आहे. स्टँडवरून बाप रडतच आला. आता मुलीजवळ कसं रडावं? आपल्या झोपण्याच्या खोलीत गेला. आतून कडी लावली. उशी भिजेपर्यंत रडला. संध्याकाळपर्यंत. आता मुलीनं स्वयंपाक सुरू केला. भगवान बाबा दोघांसाठी. बापाच्या तोंडावरून हात फिरवते डोंगरे बाबा, तसं मुलीनं बापाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच येते पप्पा. आणि जो बापानं पाठ फिरवली पागल झाल्यासारखं थाड 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 टेंगू येईपर्यंत जी भर के रो लेना बेटे, लेकिन समाज के सामने प्रकट नहीं करना. और सीता, हाँ माँ, सास और ससुर की सेवा करना भूलना नहीं.
आईन लेकीला काय उपदेश द्यावा, सास ससुर गुरु सेवा करे हो. सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको बेटा. ते 2 मिनिट घेतो, आता मिनिट नाहीच राहिले पण घेतो 2 मिनिट. मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही. इथल्या सासवानी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. किचन मध्ये सून स्वयंपाक करते, सासू जगातले सर्व शकुन वरातीला सामोरा येऊ लागले. आज शकुनालाही वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे. म्हणून दाहीन काग सुकेत सुहावा, नकुल दर्श काऊ पावा, सानुकुल विविध बयारी सकट सवाल वाउर नारी, लोवा फिर दर्श दिखावा, स्वर्गी सन्मुख शिशु पिलावा, पुर्गबाला फिर दाहिनी आई, मंगलगंज दिन दिखाई, क्षेम करिका क्षेम विश्यामा बाम सुस्त्र प्रदेकी सन्मुखाय दधिर्मीना कर पुस्तक देवी प्रपीना. एवढे शकून जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे. हे रामायण सगळे विसरला तरी चालेल, एवढं लक्षात ठेवा, तुमच्या फायद्याचं आहे हे. तुम्ही कोणत्याही कामाला घरून निघाला की उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे शुभ शकून आहे. झाडावरचे नाही, ते कधी कधी विधानसभेसारखे बसतात ना, 50 कावळे बसतात शेतात, पण उजव्या भागाच्या शेतात पाहिजे. आपण चाललो म्हणजे उजव्या भागाच्या शेतात बसलेले जर कावळे दिसले, समजायचं आजचं काम 2.25% होणार. दाहीन काग सुकेत सुहावा. बरं सगळेच सांगतो, जाऊ द्या. नकुल सब दर्शू पावा. नकुल म्हणजे मुंगूस. हे नीट ऐका, मुंगूस दिसणं शुभ शकून आहे. मुंगूस. सानुकुल त्रिविध बयारी, 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, सुगंधी आणि मंद. सगट सभाला उभारणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू, अशी महिला दिसणं शुभ शकून आहे. माठ डोक्यावर शुभ शकूनच आहे, पण कडेवर जर लेकरू असेल तिच्या, समजायचं आजचं काम 2.25%. सगट सबाल 2 शब्द आहे. डोक्यावरच्या माठासह आणि कडेवरच्या लेकरासह महिला दिसणं शुभ शकून. लोहा फिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका नाही, लोहा.
लोवा, वजनाचा ओन त्याला काना, लोवा त्याचा अर्थ होतो मराठीत कोल. बरं का, कोल दिसणं सुद्धा लंके, कोल दिसणं शुभ शकून आहे. लोवा फिर फिर दर्श दिखावा, सुरवी सन्मुख शिशुई पिलावा, वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं हे शुभ शकून आहे. मृगमाला फिर दैनी आई, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं शुभ शकून. छेम करिक छेम विशेषी श्यामा बाम सुतर पर देखी, डाव्या भागाच्या वृक्षावर कोकिळी पक्षाचं गायन शुभ शकून. सन्मुख आई दधी अरु मीना, दही विकणारी महिला दिसणं शुभ शकून. मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकून. आणि वेदाचं पुस्तक हातात घेतलेला ब्राह्मण दिसणं शुभ शकून. मी का सांगतो, दशरथ राजा वरात घेऊन निघाला एवढे शकून का आज शकुनालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे, ब्रह्माचा बाप चाललाय वरात घेऊन, ही पुन्हा संधी नाही. तुम्हाला माहिती आहे सगळे रामायण प्रेमी तुम्ही बसलेला, कोरोनाचा काळ त्यावेळेला भूमिपूजन मंदिराचं झालं पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते. आपण टीव्हीला पाहत होतो आणि ते ब्राह्मण वगैरे मंत्र सांगायला होते. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाकडे माईक दिला, हे आपण पाहिलं टीव्हीला, माईक बोलो भाई, आणि मग ते न बोलता रडणं सुरू झालं ब्राह्मणांचं. मोदी जी म्हणाले क्यों भाई, पूजा करते करते हमारी कोई गलती हो गई क्या? नहीं जी साहब. तो रोते क्यों? एक खुशी के आंसू है साहब, जिंदगी नहीं हमारी कितनी पीढ़ियां बीत गई जी राम लल्ला का पूजन करते करते, लेकिन ऐसा अवसर कब मिलेगा साहब, जो भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है. ये खुशी के आंसू है. मी का सांगतो, मुद्दे लक्षात घ्या. आज शकुनालाही वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी जीवनात आहे. आज परमेश्वराचा बाप वरात घेऊन चाललेला आहे म्हणून सगळे शकून. आता इतके वेळ नाही आपल्याकडे, पण बरोबर करू. तास संपला, तुम्ही घड्याळ पहा, झालं संपलं, लगेच संपत आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता काय 2 तासात तर तुम्हाला मोकळे करतो मी. सीमेवरती 2 सागराचं मिलन झालं. 2 सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर, इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात पुढे महाराजा जनक, बंधू कुशकेतू, सोबत शतानंदजी, विश्वामित्र, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथ, सुमंत प्रधान, वसिष्ठ, गुरुदेव आणि भरत, शत्रुघ्न. लक्षात आलं ना. आता मुलीचा बाप आहे जनक, मुलाचा बाप आहे दशरथ. हे मिलन पहा. तुमचे प्रसंग आहेत नेहमी नेहमी तुम्हाला हे करावं लागतं म्हणून नीट ऐका. जनक राजा अति घाईनं आला दंडवत घालायला, तेवढ्या चपाळ्यानं दशरथ राजा गेला, दंडवत घालू दिला नाही, कडकडून मिठी मारली आणि राजा जनकानं खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं. जनकजी म्हणाले महाराज आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, मुझे पैर पडने दो. हा मुलीच्या बापाचा व्यवहार जनकापासून शिका बरं का डोंगरेजी. पण मुलाचा बाप किती नम्र असावा हे राजा दशरथाकडे पहा. दशरथ जी म्हणाले मिथिलापति आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता. जी अरे कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक, मैं तेरे दरवाजे का भिकारी हूं महाराज, मुझे स्वीकार लेना. आता कुठं लावायचं हे? आणि लक्षात ठेवा, मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही. इथे बरेच मुलीचे बाप बसलेले असतील. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. दाता दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग पुत्रदान शब्द आहे का कन्यादान है ना? दान करतो तो दाता, मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण, याचक. अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, हे मराठी आहे. नालायक म्हटल्यावर राग येतो, लायकीचं नाही म्हटलं की पहिल्यापेक्षा बरं वाटतं, पण अर्थ एकच. भिकारी काय ना याचक काय, माहिती तुम्हारे दरवाजे का भिकारी मुझे स्वीकार. स्वर्गात राजे दशरथ गेले तर इंद्र उतरतो न अर्ध्या आसनावर बसवतो. एवढं वजन ज्याचं स्वर्गात आहे त्या दशरथाचे उद्गार आहे, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं, मुझे संभाल लेना.
अरे 2 गुंठे ऊस असतं भाऊ त्या मुलाच्या बापाकडे. बरे का डोंगरीजी, 2 गुंठे ऊस, त्या 2 गुंठे ऊसात गाजर गवत न त्या गाजर गवतांचा ऊस दिसत नाही, तरी मुलाच्या लग्नात रुसून बसतो. काही पाहुणे चला पुढं. नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, चल ना पुढं. नाही येणार. काय झालं? काय बाप आहो नवरदेवाचा? हो सगळ्यांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं? मी नवरदेवाचा बाप आहे. हो सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं? बाप आहो नवरदेवाचा. अरे तुझंच नाव छापलं पत्रिकेत नवरदेवाच्या नावापुढे, तू स्वतः एवढ्या मंडपात पाहुण्यात संशय घेतो. बापाचा आहे तू नवरदेव, चल ना पुढं. नाही येणार. काय झालं? मला का पहिला पटका नाही बांधला? लेका काय बिघडलं? नाही बांधला. 2 गुंठे उष्ण गाजर गवत बसला रुसून. अरे भगवंताचा बाप म्हणतो मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं महाराज, मुझे संभाल लेना. हे आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे कथा आहे, मनोरंजन नाही. आता सर्वांचं स्वागत झालं, सर्वांचा सन्मान झाला, पण 2 साधू एकत्रित आले. जनकाच्या वतीनं शतानंद, राजा दशरथाच्या वतीनं वसिष्ठ, आणि 2 साधूची चर्चा सुरू झाली. वसिष्ठाला शतानंद म्हणाले, बाबा काय योग आहे, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक, आमच्याकडे 3 मुली शिल्लक. सीता तर आम्हाला फायनल झाली, पण सीतेची बहीण आहे उर्मिला देऊ लक्ष्मणरावला, आणि राजा जनकाचे बंधू कुशकीर्तांना 2 मुली आहे, मांडवी श्रुतकीर्ती या चुलत बहिणी. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मण, सीतारामाला. 4 बहिणीचा मंडपात एकाच उरकलं. चालेल. 2 बुवानी जुळवलं आहे. बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात, आणि बुवानं तेच केलं पाहिजे. चुकून एखाद्या गावात 2 सप्ते होत असेल तर त्या बुवानी सगळ्या गावाच्या पाया पडावं, रडावं, सगळ्यांना एकत्रित आणावं, आणि एकच सप्ताह करून अख्खं गाव एका ठिकाणी आणावं. हे बुवाचं काम आहे, वेल्डिंग. म्हणून 2 साधू जोडायच्या कामावर. वसिष्ठजींनी सांगितलं दशरथाला, शतानंद जनकाला. आम्ही असा निर्णय घेतला. ठीक आहे बाबा. जनकाने म्हटलं नाही आम्हाला मुलं बघू द्या, दशरथाने मागितलं नाही मुली बघू द्या, तुम्ही कराल ते. याला म्हणता संताची पायी, हा माझा विश्वास. झालं. मुहूर्त निघाला. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. हे रामाचं लग्न. महिना मार्गशीर्ष का निवडला? 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती. मासानाम मार्गशीर्षहम. मार्गशीर्ष, शुद्ध पक्ष, तिथी पंचमी, मुहूर्त गोरज. गोरज म्हणजे गायी रानातून वासराच्या वडीनं घाईघाई चरून त्यांच्या खुरानं जी धूळ उडते ती पांढरी धूळ मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते, त्या कालावधीचं नाव आहे गोरज मुहूर्त. गोरज शब्दाचा जन्म आहे गायीच्या खुरानं उडणारे रज, तो शब्द जन्माला आला गोरज. हिंदीत धेनू धोरी बेला बिमल सकळ सुमंगल मूल. धेनू धोरी बेला, बस गोरज. जाऊ द्या. मुख्य 2 मुहूर्त आहेत, एक घटी आणि गोरज. 12च्या आत जे लग्न ते घटी, सायंकाळी लागतं ते गोरज. पण माणसाने सध्या सुधरून काढलं सोयीचं. अभिजित 12:42, 12:57, 12:35. उद्देश एकच, सगळे उरकून लग्नाला येता यावं, आणि लग्न लावून सूर्य मावळ्याच्या आत घरी जाता यावं. हे याचं सुपीक डोकं आहे. ना तर 12:35, 12:42 ह्या अभिजित मुहूर्ताला फार महत्व नाही. मुहूर्त घटी आणि गोरज. गोरज मुहूर्त. मोठा मंडप टाकला, जसा मौजपुरीच्या लोकांनी टाकला. काय आहे का काटकसर? ऐश्वर्यात चालू आहे कार्यक्रम. सगळ्या जालना जिल्ह्यात चर्चा चालली मौजपुरीची. एवढं कसं काय जमतं? अरे एवढं कसं काय जमतं? कृष्ण बसलाय समाधीत, तो सर्वांना मोबाईल करतो. स्वामी महाराज तिथून आलती सगळी यंत्रणा आहे. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. हे माणसाची कामं आहे का? कोणीतरी दैवी शक्ती न दिसणारी तुमच्या मागे उभी राहून करून घेते. म्हणून दृष्ट लागेला 16 4 दिवस तर झाले. मजा आहे. काल लेके आणा म्हटलं तर यांनी खरंच आणल्या.
माणसालाही जागा ठेवली नाही. काय मी आपली गंमत केली होती तुम्हाला. आणि त्याही आल्याच भाऊ, नुसत्या आल्या नाही, तिच्या सासूला आणलं, तिच्या जाऊला आणलं तिनं. मी फक्त लेकी म्हणलं होतं तर त्यांनी 4-4 महिला आणल्या आपल्या आपल्या गाऊन. आता माणसाला जागा नाही राहिली ना. इकडे बसवले, इकडे बसवले, आता तिकडचे माणसं उठवले, तिकडे माग महिला. सगळ्या कार्यक्रम आता कौशल्याचाच चालू आहे. दशरथ तिकडे उन्हात, भाग जाओ बाहेर. मजा आहे. ऐश्वर्यात मोठा मंडप टाकला राजा जनकानं. पण मंडपाचं सौंदर्य पाहायला कोण कोण आहे थोडं लक्षपूर्वक ऐका. आकडे सांगतो, आकडे म्हणजे वीज चोरायचे नाही, ते लावतात तेही नाही. पाहुणे ओळखायचे तुम्ही. काही 1000 डोळ्याचे, काही 12 डोळ्याचे, काही 8 डोळ्याचे, काही 3 डोळ्याचे आणि बाकी 2 डोळ्याचे, एवढे पाहुणे आहे. 1000 डोळ्याचा इंद्रदेव आहे, 12 डोळ्याचा कार्तिकजी आहे, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव आहे, 3 डोळ्याचा महादेव आहे, बाकी सगळे 2 डोळेवाले. पाहुणे कळले ना. एवढ्यात ब्रह्मदेव रुसला. अरे पूर्वीपासूनची पद्धत आहे, रुसवे फुगवे. रुसला ब्रह्मदेवनं निघाला. बरं झालं तिकडच्या शेवटच्या कमानी पर्यंत गेल्यावर नारदजी होते. नारायण नारायण. अरे कुठं चालला पप्पा? नारदाचा बाप आहे ब्रह्मदेव. कुठं चालला? लग्न लागायला चालला कुठं? नाही थांबणार मंडपात. काय झालं? मला का स्थान नाही पूजेचं. नारदाला वाटलं आपला बाप आहे, याला एवढ्या समाजात कसं बोलावं. म्हणून नारदानं ब्रह्मदेव तिकडे मोसंबीच्या बगीच्यात नेला एकटा. मोसंबीचा बगीचा आहे आणि तिथं विचारलं, 4ही डोके गहाण ठेवून आला का लग्नाला? म्हणजे म्हणतोस तुझ्या बापाचं लग्न आहे ना. राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं आहे. आणि बापाच्या लग्नात मुलं नसतातच. खरं आहे का नाही? अरे ते KG1ला असेल तो पिंट्या. KG1ला होता बरं का संतोष. KG1ला पिंट्या होता. पप्पा ऑफिसला गेले होते. हे नीट आहे का डोंगरेजी? पप्पा ऑफिसला गेले, पिंट्या KG1ला, मम्मी किचन मध्ये. त्याला त्याच्या माय बापाच्या लग्नाच्या फोटोचं अल्बम सापडलं. बसलं चाळत. पप्पा जिलबी खाऊ घालते मम्मीला, मम्मी लाडू खाऊ घालते पप्पाला. अंतरपाठ धरलेला कुठे ब्राह्मण काका, कुठे आजी, याचा आजोबा कुठे, याचा काका, सगळे याचाच फोटो दिसेना. याला वाटलं एवढं प्रेम माझ्यावर डॅडीचं मम्मीचं, माझा फोटो का नाही घेतला. दिलं ना अल्बम फेकून. आलं किचन मध्ये. मम्मी काय? सगळ्यांचे फोटो घेतले. पप्पाला जिलबी खाऊ घालती, पप्पा लाडू खाऊ घालतात तुला, कुठे काकाचा, काकूचा, आजीचा, आजोबाचा, ब्राह्मणाचा, सगळ्यांचे. माझा का नाही फोटो घेतला? मम्मी तर हादरलीच. पण मम्मी हुशार. मम्म्या फार हुशार असतात. मम्मीला माहिती आहे आता पिंट्याची बाजू घेतल्याशिवाय प्रकरण शांत होत नाही. म्हणून मम्मी पिंट्याच्याच बाजूने बोलू लागली. किती वेळा म्हटलं तुझ्या पप्पाला मी, आपल्या लग्नात आपल्या पिंट्याचा फोटो का नाही घेतला? मग काय म्हणले पप्पा? घ्यायचाच नव्हता म्हणले मला. का बरं? त्यांनाच विचार ना ऑफिस बनून आल्यावर. मम्मीचा उद्देश दिवस तर सुखात जाईल, कोण खुराक डोक्याला लावून घे. आता जेवून घे. नाही जेवणार येऊ दे पप्पाला. नाही जेवलं ते नाही जेवलं. त्याचा पप्पा याच्या आवडीचा खाऊ बटर बाहेरून घे रे बटर, फेका गटारात. काय नाटकं करता प्रेमाची? म्हणजे अख्खा अल्बम चाललं. मम्मीला जिलबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ, काकाचा फोटो, काकूचा, गावच्या ब्राह्मणाचा. अरे ते आमच्या लग्नातले फोटो असतील रे. तेच म्हणतो ना मी. माझा का नाही फोटो घेतला? अरे तू माझा मुलगा आहे, मी बाप आहे तुझा. मग सगळ्यांचे घेतले, मला नाही. गाढवाच्या बच्चा. जाऊ द्या, मराठी कळली आहे भरपूर झालं. अरे बापाच्या लग्नात लेकर नसतात, फोटो कसा काढता येईल? हे मोसंबीतलं चालू आहे आपलं. ब्रह्मदेवाला नारद म्हणला या बापाचं लग्न आहे रामाचं, बसला रुसून.
आता विरोधकाची मीटिंग, बरं का, विरोधकाची मीटिंग बसली इंद्राकडे. काही करा, मुहूर्त टाळा, मुहूर्त टाळा. रामाचं लग्न मुहूर्तावर लागलं तर त्याच्या जीवनात विघ्न नाही. हे वनवासात जात नाही, याची पत्नी रावण चोरत नाही, रावण मरत नाही, त्याची कुठे सुटत नाही. काही करा, मुहूर्त टाळा. तर इंद्रानं 14 मिनिट मुहूर्त टाळला, बरं का. रामाचं लग्न 14 मिनिट उशिरा लागलं. वसिष्ठाने सुद्धा जबाबदारी स्वीकारली नाही. हम जिम्मेदार नहीं, मुहूर्त बीत गया है. काय झालं? 14 मिनिट लग्न उशिरा लागलं. राम 14 वर्ष वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल घरी जाऊन हिशोब करा. अरे मग मुहूर्त काढता कशाला? त्यापेक्षा आज रोजी लग्न लागेल. 12:42 छापण्यासाठी नाही, सांभाळण्यासाठी आहे. त्या 2 जीवाचं मिलन त्या मुहूर्तावर झालं तर त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जात असतं. आता जी नवीन पद्धत निघाली, नवरदेवाचे 10,000 पाहुणे मंडपात असतात. तुमचे अनुभव आहे, 10,000 पाहुण्याला सजा देतात ते 10 पोरं, 10 नवरदेवाचे मित्र, 10च असतात ते. पण त्यांचाही दोष नसतो, खर्च नवरदेवाचा असतो, उष्णता पोटात. ही मराठी कळते तुम्हाला, ते जुमानत नाही कोणाला. इकडे 12:30चं लग्न 2:30 वाजलेले, लाईट गेलेली, साड्याच्या पदरानं लेकराला वारा घालणं चालू. पाणी मागतात लेकरं, लोक घड्याळी पाहतात. लग्न 12:30चं 2:45 वाजत. काय चाललं? नवरीचा बाप जातो, चला रे पोरं, अरे 2:30 वाजले बाबा, चला जा तुम्ही, खुशी करू द्या. ते 10. शेवटी आचारी 3 वाजता येतो. डोंगरे महाराज इकडे या. पाटील काय तुम्ही म्हणलं 12:30ला स्वयंपाक तयार ठेव. मग 12:30 स्वयंपाक तयार होता. आता 3:15 वाजले, आंबट वास यायला लागला. आणि मग मुलीचा बाप हादरला. अक्षरशः त्या मुलाच्या पुढे दंडवत घालतो. 22 वर्षाचे पोरं आणि हा 60 वर्षाचा मुलीचा बाप पाया पडतो. तुमच्या पाया पडतो, चला पोरावर माझी आबरू जाण्याची वेळ, अन्नाची नासाडी, अर्जा खुशी करू द्या आम्हाला. हे 10. मला तरी वाटतं म्हटलं ठेवून द्या ना, पाणी प्यायचं आहे का तिला, का नुसती बाटली खेळायची आहे? आधीच मी संशय घेतला होता इथे ना. जा खुशी करू द्या आम्हाला. म्हणून मला असं वाटतं की गावोगावी एक 10 मुलांचं मंडळ स्थापन करा. गरम रक्ताचे पोरं पाहिजे 10. आणि त्यांच्या हाती उसातल्या शेवऱ्याचे दांडके द्यायचे, वले. त्यांचं नाव ठेवायचं दांडक मंडळ मौजपुरी आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधी ते नवरदेवाचे 10 मित्र ऐकत नाही तेव्हा नवरीच्या बापानं यांना मोबाईल करणे, हॅलो दानक मंडळ, हा चला स्वागताला. ते तिकडेच बदलायचे कपडे फाटेपर्यंत, काही पाप लागत नाही. नवरदेव आणायचा आणि वेळेवर लग्न लावायचं. वधूवर दानक मंडळाला जन्मभर आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणते. आणि एक लक्षात ठेवा, हे माझं बोलणं नाचण्याच्या विरोधातलं नाही. जरूर नाचा, त्याही वेळेला नाचणं होतं. तुम्हाला 3 तास नाचायचं आहे ना, मग 9ला नाचणं सुरू करा, 12ला नवरदेव आणा आणि त्याचं मुहूर्तावर लग्न लावा. अरे मुहूर्त 12:30चा, नाचणं सुरू करता 12:30ला, 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्कोनं त्याचा जन्माचा डिस्को होतो, याची काय वाट आहे? पण तेव्हा सुद्धा घोडा काम आहे, नवरदेव राम आहे, बाकीचे घोडे साधे आहे. भरत शत्रुघ्न लक्ष्मण त्या घोड्यावरती विराजमान, रामाचे लक्ष्मणाचे भरताचे शत्रुघ्नाचे मित्र, मिथिला अगदी गोष्ट. नाचायला सुरुवात झाली, नवरदेव निघाले सासूरवाडीला. आपण 1-2 मिनिट, जास्त नाही. हात वर करा, शाबास, वा वा.
फक्त सावरियो म्हणायचं. सावरियो 4च अक्षर आहे. ये बा सावरियो हातवर सावरियो पाऊसपुरी नहीं जनकपुरी. सावरियो भजन करो डोगरे जी. सावरियो वाह दर्शन करे बोला
शाबास. चौघ्या बहिणीचा बारड महाराज चौघा सोबत विवाह संपन्न झाला. संतोष, हे एवढे आंबे इथून उचलवो, नाही तर रामायण काय होणार नाही माझ्याने. आताच तोंडाला पाणी. काय काय वस्तू अशा आहे याच्यात बरेच लहानपणी खोड्या करणारे बसलेले आहे. पूर्वी लग्नात बॅन पार्टी असायची. पाणी दे ग, ते बिचारी घाई घाई तांब्या फुलपात्र जरा जोरात ठेवलं की आवाज होतो भांड्याचा. आदळून कशाला देतेस, जाय घेऊन. पांढरंगाची शपथ घेऊन सांगते सासूबाई, आदळून नाही हो, चपाती करपल तव्यावर म्हणून घाईनं ठेवलंय, नकोच मला. सारखी आदळापट. आता अशा सासूचं सूनही काय करल. बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे, पण एक लक्षात ठेवा, आदळून पाणी देऊ द्या, आदळून अंथरून पांघरून, आदळून नाश्ता, आदळून जेवायला. अरे जन्मभर सुनाला आदळापट करू द्या, पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी तुमची सूनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येणार आहे 3 दिवसानं. मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, त्या सुनला पोटची मुलगी मानली तर काय बिघडेल. आणि सुनला 25 वर्षेच आईकडे थांबायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. हिला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटेल सासू नाही माझी माय, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी मुलगीच आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. रामायण यासाठी ऐकायचं. सास ससुर गुरु सेवा करे हो. सुनैना माता म्हणाली, बेटा सासऱ्याची सासूची सेवा विसरू नका. आता पालख्यात बसल्या, सगळे निघाले. सीमेपर्यंत जनक राजे सोडायला वापस आले. पुन्हा रडारड सुरू झाली. त्या दारामध्ये उभे राहून सुनैना माता म्हणल्या, अहो तुम्ही आताही रडता. आता यासाठी रडतो ना देवी, हाच दरवाजा मी यायचो, दारात उभं राहायचो, माझ्या 4 पोरी पळ त्याच्या कमरेला बिलगायच्या, बाबा आले बाबा आले बाबा. अरे किती वेळचा महाद्वारात उभा हो सुनैना, अख्खा महाल खाली झाला, कोणी नाही वाड्यात. इकडे तिकडे आनंदाला पारावार नाही. अयोध्येत मौन व्रताची सांगता झाली. असे काही दिवस गेले आणि राजे दशरथजीला विश्वामित्र म्हणाले, बाबा जाने की इजाजत दो. विश्वामित्राला एकांतात नेलं. दशरथ राजे रडले, महाराज मेरी अंतरात्मा बोल रही है कि दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं. मेरी प्रार्थना है बाबा, मरने के बाद मेरे महल में आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. राजा काय अपेक्षा करतो एका साधूकडून? संस्कृती का बोध. पण जगातली सर्वात मोठी श्रीमंती संस्कार आहे बरं का डोंगरे परिवार. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे. रंगनाथ महाराज परभणीकरापासून तुमच्या परिवाराशी संबंध साधू संताचा आला. जगातली श्रीमंती म्हणजे संस्कार. 1 मिनिट घेतो. आता मी सगळे वैभव तुमचं पाहलं, 1च मिनिट. तुम्ही कितीही कष्टानं मिळवलं असेल आणि मुलावर संस्कार नसेल तर तुमची मुलं रात्री 12 ते 4 100 मित्रांना डाब्यावर घेऊन पैसे उडवतील. 6 महिन्यात पैसे संपल्यावर तुमच्या नरड्याला चाकू लावू लावू सह्या घेतील. 2 वर्षात 100 एकर विकतील आणि मग तुमच्या समोर त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतील. जर मुलांवर संस्कार असेल
तर तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या समोर निर्माण करतील. डोंगरेजी संस्कार काय अपेक्षा है? मरने के बाद महल को भूलना नहीं बाबा, आते जाते रहना. मेरे बच्चों को संस्कृती का बोध दिलाते रहना. आणि इथे विश्वामित्र निघून जातात. बारडजी इथे बालकांडाचा पूर्ण विराम होतो. आज जरा रडण्यात जास्त वेळ गेली आपली. थोडा आता समृद्धीचा वापर करू ना. समृद्धी काय साठी निघाला? आता काय एकच तास आहे. जय हो जय हो जय हो पुन्हा ठेवायचं का रामायण? आमदार साहेबांची फार मोठा कार्यक्रम केला होता एकट्यानं. तर पुन्हा ठेवायचा विचार दिसते आहे. नक्की बर चालेल. बसा मग 1 तास बसावं लागेल. मग 3 तास बसायची सवय म्हणावं आपल्याला. बसा बसा जमलं. सगळी मोठी मोठी मंडळी आली. आमची खूप सेवा केली होती. केव्हा खोतकर साहेबांनी रामायण घेतलं तेव्हा बंधुराज है ना 24 तास आमच्या सेवेत. मजा आली. पहिला कार्यक्रम जालन्याला झाला. रोज मंडप टाकणे, समाजाने कमी पाडणे, रोज तीच पद्धत इथं आहे. तुम्ही पाहिलं असेल आता तीच पद्धत. रोज मंडप टाकणं चालू आहे. आता जागाही संपली. आणि मी गंमत केली या काल कौशल्या मावल्यांना की तुमच्या लेकी बोलून घ्या, उद्या आंब्याचा रस आहे. गंमत केली. एवढ्या लोकांसाठी आंबे रस केला मौजपुरीच्या लोकांनी. मौजपुरीतली मौज सांगतो. एवढ्या लोकांसाठी 35 क्विंटल आंबे. यांना म्हटलं बा उद्या लेकी बोलून घ्या, असं गंमत केली ती काल. तर यांनी मोबाईल केले तर लेकीच नाही लेकीच्या जावाई आल्या. त्याच्यामुळे समाज तिनपट झाला. आता पुरुषाला जागा संपली. बालकांड पूर्ण झालं. करू करू आपण मोठं करू. मोठी लोक आहे ते काय करांगोळीनं उचलते गोवर्धन. ते काय काट्या लावायची गरज. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वतीला वंदन करून अयोध्या कांड सुरू झालं. आता 1च तास राहिल्यामुळे थोडं वेगात घेऊ आपण. हा बस. येथे श्रीमद रामचरित्र सकल कलिकल ध्वंस प्रथम सोपान समाप्त. अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभू 12 वर्षे होते. 15व्या वर्षी लग्न झालं. आता 27चा राम झाला. 27चा. सीतामाईचं वय 21 आहे. वनवास 27व्या वर्षी लक्षात ठेव. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले. मामा युधाजित राजे. आता तिकडची पार्टी माहिती नसल्यामुळे 2 मिनिट घेतो तुम्हाला. 2 इकडचं सगळं माहिती आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळं माहिती आहे. तिकडची पार्टी म्हणतो मालव देश. मालव देशाचा राजा अश्वपती. अश्वपतीची पत्नी मालती उर्फ शुभनयना. लक्षात राहील का नाव? हो म्हणत जा. ती गरोदर आहे. तिच्या पोटात कैकेयी. मोठा मुलगा युधाजित. मालव देशाचा राजाला त्याला अश्वपतीला आशीर्वाद आहे वर्षा ऋषीचा. वर्षा ऋषी त्याचे पुरोहित आहे. वर्षा ऋषीचा आशीर्वाद होता की तुला राजहंसाची भाषा कळेल, पण ती भाषा कोणाला सांगितली काय बोलले राजहंस तू मरून पडशील असा शापही होता. एक दिवस गरोदर अवस्थेत मालती म्हणजे कैकेयीची मम्मी, पोटात कैकेयी. राजा राणी दोघेही गार्डनमध्ये गेले. गार्डनमध्ये फिरताना ते हौदामध्ये राजहंसाचं पक्षाचं जोडपं काहीतरी बोलत होतं. बोलत ती भाषा कळाली. अश्वपती हसला. मालतीनं विचारलं का हसता बरं? ते पक्षी एकमेकाचे टिंगल करतात. काय म्हणतात ते सांगता येत नाही. आणि मग हसता कसं? कळलं म्हणून. सांगता का नाही येत?
अरे मला शाप आहे, जर सांगितलं तर मरून पडशील असा शाप आहे. असं आज कळलं मला. माझ्यापेक्षा प्राणावर प्रेम जास्त आहे तुमचं, नाही का? अरे पण माझा प्राण जातो, मेला तरी चालेल. उगाच काही जन्माला आले काहीच्या पोटी. हे नीट घ्या. तिकडे तोच कार्यक्रम केला ना दशरथ मारायचा. इथं तिची मम्मीचं सांगतोय माय तशी लेख. बरं हे नीट आहे का? माय तशी लेख, मेला तरी चालेल. काय म्हणली बक्षी? अरे तुला कळत कसं, विधवा व्हावं लागेल तुला मी मेल्यावर. कुंकू पुसून राहील मी जन्मभर. पण सांगा काय म्हणले ते? सांगे ना राजा. असं करीत करीत महालात आले. अरे सांगा ना काय म्हणले ते पक्षी? अरे तुला कळत कसं नाही, मला मरावं लागतं. मेला तरी चालेल, सांगा काय म्हणले? तसं नाही सांगायचं तुम्ही. पोटातल्या गर्भासह मरते मी म्हणून रॉकेल ओतलं. आता रॉकेल ओतल्यावर सांगता का नाही? आता राजा घाबरला की 2 जीव जातात, हे आणि याच्या पोटातला गर्भ. काय करावं? सांगण्याच्या तयारीत राजा आला. एवढ्यात योग आहे, वर्षा ऋषी आले. उदास का राजा? तुम्हाला रॉकेलचा वास नाही आला का बाबा? ते काय बसली रॉकेल ओतून, पेटून घेते म्हणते नंतर सांगा. आणि मी सांगितलं तर माझा प्राण जातो. असं आहे का? थांब, तिला सांग रात्री 12 नंतर सांगायचं असते म्हणावं. कारण आता तिचं तासाभरात बाळंतपण होणार आहे. बाळ जन्माला आलं की हिला रथाच्या खांबाला बांधायचं. जिथं हिंस्त्र पशु त्या जंगलात नेऊन सोडायचं. ही मेली तरी चालेल. झालं बाळंतपण. कैकई जन्माला आली, हिला नेऊन सोडलं जंगलात, तिकडेच मेली. आता कैकईचा सांभाळ कोणी करावा? ही कैकईच्या आईची दासी आहे मंथरा, आणि तिनं कैकईचा सांभाळ केला. आणि कैकईचं लग्न राजा दशरथासोबत झालं. 3 करार आहे याच्यामध्ये. 3 करार: द्रव्य शुल्का, वीर्य शुल्का, राज्य शुल्का. द्रव्य शुल्का सुमित्रा आहे, द्रव्य शुल्का कौसल्य आहे, वीर्य शुल्का सुमित्रा आहे, राज्य शुल्का कैकई. म्हणजे विधिवत लग्न द्रव्य दान करून केल्या जातं, तिला म्हणतात द्रव्य शुल्का. जिंकून आणलं आपल्या वीरश्रीच्या द्वारा सुमित्रा, ही वीर्य शुल्का. आणि तिच्या बापानं लेखी घेतलं, हिच्या पोटी जन्माला येणार पोर सिंहासनावर बसेल असा करार राज्याचा केला, म्हणून कैकई राज्य शुल्का. हे मुद्दे लक्षात आले ना? लग्न झालं पण जाताना कैकई बापाच्या पाया पडून रडली. बाबा धन दौलत नको, पण जिनं मला मायची आठवण येऊ दिली नाही, इतकं सांभाळलं, ती मंथरा मला सोबत द्या. म्हणून मंथरा सोबत दिली सप्रेम भेट अयोध्याचं वाटोळे करण्यासाठी. म्हणून तुम्हाला तिकडे नेलं माहेरी. हे युधाजित राजे मामाकडे भरत शत्रुघ्न आले. राजा दशरथानं बघितला, आरशात कानाजवळचं केस पांढरं, मुकुट वाकडा. मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. काही असंही म्हणतील दशरथाला मुकुट त्याचा वाकडा झाला म्हणून कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुट नाही वाकडा व्हायचं कारण काय, तर कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न येतो. अशी याच्यातले दशरथ डोके चालवतील. मी सांगतो, मुकुट वाकडा का सरळ तुम्ही ठरवा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता, पायातला जोडा वाजला, बरं का खोतकर साहेब, पायातला जोडा वाजला की घर लट 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 कापतं. सगळे भराभरा उठून जातात. नोकर कामाला, सुना आपापल्या खोलीत, मुलं उद्योगाला. कोणी कोणाशी बोलत नाही. फक्त एक म्हातारी धाडस करून पुढे येते आणि ती नम्रतेनं, चहा घेता का कॉफी घेता का, पाणी तापलं, आंघोळ करता का, नाश्ता तयार आहे का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. समजायचं सध्या मुकुट सरळ आहे. 10 वर्षाचा काळ गेला आणि तेच म्हातारा अंगणात येऊन उभं राहून म्हणतं, चहा ना रे, चहा ना रे, अरे चहा ना रे. म्हातारीच म्हणती मुलांना, बडबडू द्या तसंच, कुठं नांगर धरा लागेल तर कामाचा धामाचा मरतोय नाही एकदाच. समजायचा आता मुकुट वाकडा. हे समजलं ना? हेच रामायण आपल्यासाठीच आहे. म्हणून राजा दशरथानं ठरवलं आता मुलाच्या ताब्यात राज्य द्यायचं. पण 14 दिवस मनात ठेवला निर्णय. 14व्या दिवशी वसिष्ठाला सांगितला. वसिष्ठजी म्हणाले ठीक आहे, उद्या सकाळी राज्याभिषेक. तयारी झाली. राज्याभिषेकाची तयारी झाली आणि विरोधकाची मीटिंग बसली वर. हे तयार आहे.
पण सरस्वतीकडे काही करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा, राम राज्यावर बसता कामा नये. सरस्वतीनं पात्र निवडलं एकच, मंथरा. आणि तो विकल्प हिवराच्या झाडावर येऊन बसला. त्या खालून फुलं आणायला चालली असताना त्याच्या बुद्धीत प्रवेश केला. अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत बसत नाही. हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाळीली. मंथरा बिघडली. मंथरा आली, कैकेयीला म्हणाली, पोरीच म्हणली ती जन्मभर. का ते दासी असली तरी जन्म झाल्यापासून सांभाळलं नाही ना. पोरी तुला कसं नाही कळत, सुशोभित केली अयोध्या उद्या, राज्याभिषेक रामाला, राजमातेचा अधिकार, कौशल्याला जन्मभर दासी म्हणून जीवन जगावं लागेल तुला. आता ती वेळ आलेली आहे. पूर्वीचे 2 वर मागायची. एका वराने राज्य माग भरताला, आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास माग रामाला. रामाची शपथ घालत नाही राजे दशरथ, तोपर्यंत वराची मागणी करू नकोस. झालं तयार. कोपभवनात मलिन वस्त्र, अलंकार विरहित, जमिनीवर पडलेली कैकेयी. राजे दशरथ आनंदाची वार्ता सांगण्यासाठी आले मंथरा दारामध्ये. कैकेयी काय? कोपभवन. कोपभवन सुनी सकचे उराव धक्का बसला. आणि राजे आत येऊन पाहतात तर जमिनीवर पडलेली कैकेयी. जवळ आले राजे. कैकेयी निकल जाए, इकडे तोंड फिरवलं. कैकेयी मुंह नहीं देखने का.